नमस्कार मंडळीत, आज मी बनवली आहे झणझणीत राजमा रस्सा भाजी. जिरा भात आणि पोळी, कांदा, लिंबू सोबत ही भाजी छान अप्रतिम लागतात. तर बघूयात आपण रेसिपी. तर इथे मी राजमा घेतलेले आहेत. राजमाला रात्रभर भिजत ठेवलेले होते. बघा, अशा पद्धतीचा छोटावाला कथ्था कलरचा राजमा आहे हा. आणि ह्या राजम्याला जास्त शिजवा लागते, म्हणजे 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कमी मीडियम आचेवर. आणि याच्यामध्ये 2 तेजपत्ते टाकलेले आहेत, तेजपान आणि 2 विलायची आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा. म्हणजे मसाले आपण याच्यामध्ये टाकले की छान राजम्यामध्ये फ्लेवर येतात. आणि 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आणि आता याला 4 नाही 5 ते 6 मीडियम आचेवर शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. हा राजमा थोडासा जास्त शिजवा लागतो. तर इकडे आपण जिरा भात करून घ्यायचा आहे. 1 चम्मच तेल घातलेलं आहे आणि अर्धा चम्मच जिरे घातलेलं आहेत. जितके तांदूळ आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे. आणि नंतर पाण्याला उकळी आली की तांदूळ घालून घ्यायचे आहेत. छान 1 उकळी काढून घ्यायची आणि कमी आचेवर छान भात शिजून घ्यायचा आहे. आता बघा, आता भातही शिजत आहेत आणि राजमाही शिजत आहे. तर तोपर्यंत आपण राजम्याची तयारी करूयात. आता भात पण छान शिजून झालेला आहे. बघा, मस्त झालेला आहे. आता आपण कांदा आणि टमाटर आणि लसूण थोडंसं भाजून घ्यायचं आहे. कांदा भाजून घ्यायचा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. 1 चम्मच तेल घालायचं आहे. हा राजमा आहे ना, हा थोडासा जास्त शिजावा लागतो. आणि आता कांदासुद्धा छान मस्त भाजून झालेला आहे. त्याच्यातच आपण टमाटर भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला असं कांदा टमाटर नाही भाजायचं तर तुम्ही कांदा टमाटर लसूण एकत्रसुद्धा कच्ची पेस्ट करू शकता. पण मी इथे भाजून घेत आहेत. भाजल्याने आपल्याला फोडणीमध्ये थोडासा वेळ वाचते, नाहीतर मग आपल्याला जास्त शिजवावं लागते फोडणीमध्ये. तर आता कांदा टमाटर लसूणसुद्धा छान मस्त भाजून घेतलेलं आहे. आणि आता मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करायचं, टाकून द्यायचं. आणि थोड्याशा कोथिंबिरीच्या दांड्या टाकलेल्या आहेत आणि अर्धा चम्मच जिरे. आणि छान अशी मस्त मऊसूत पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करून घ्या, जेणेकरून मी जो व्हिडिओ टाकेल त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर प्लीज लवकरात लवकर माझं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, भारती होम किचनला. तर आता आपली कांदा टमाटरची पेस्ट झालेली आहे. कढई ठेवलेली आहे. 3 ते 4 चम्मच तेल घातलेलं आहे आणि अर्धा चम्मच जिरं, 1 तेजपत्ता आणि मसाला घालून घ्यायचा आहे बारीक केलेला. आणि छान तेल सुटेपर्यंत मसाला होऊ द्यायचा आहे. मसाला छान झाला की भाजी अप्रतिम होते छान. आणि टेक्स्चर कलरसुद्धा छान येते भाजीला. आता मसाला मस्त झाला आहे, कांदा टमाटर तेल सुटेपर्यंत झालेला आहे. तर याच्यामध्ये सुके मसाले, तर इथे मी 2 चम्मच लाल तिखट घातलेला आहे आणि 1 चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच गोडा मसाला आणि 1 पाव चम्मच चाट मसाला. म्हणजे चाट मसाला घातल्याने आणखीनच भाजी छान चटपटीत होते. आणि चवीपुरते मीठ. तर बघा, आपण या भाजीमध्ये कोणताही मसाला वापरलेला नाही आहे. काळा मसाला किंवा असे छान म्हणजे खूप असे मसाले नाहीत. जे आपल्या घरी साहित्य आहेत, घरच्याच साहित्यातून ही भाजी केलेली आहे. आणि याच्यामध्ये आता राजमा घातलेला आहे आणि 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचं आहे फोडणीमध्ये कमी आच करून. आणि नंतर याच्यामध्ये उकळलेलं पाणी घालायचं आहे. आता छान 3 ते 4 मिनिट परतून घेतलेले आहेत राजम्याला. आता याच्यामध्ये उकळलेलं पाणी घातलेलं आहे. गरम पाणी, उकळलेलं पाणी घातल्याने काय होते, भाजीचे जे प्रोशीन कुकिंग आहे ते थांबत नाहीत. आणि भाजीला कलर, टेक्स्चर आणि भाजी पण छान होते. कलरसुद्धा छान होते, छान येते भाजीला. आणि मस्त अशी भाजी टेस्टीसुद्धा लागते. तर तुम्ही ह्याच प्रकारे करून बघा. गरम पाणी घालत जा कधीही रश्श्याच्या भाजी केली तर मंडळीत आता मस्त राजमा रस्सा भाजी तयार आहे. तर माझ्याकडे कोथिंबीर नसल्यामुळे मी कोथिंबीर नाही टाकलेली आहे. तुम्ही टाका, मस्त चव येते आणखी. तर ही भाजी भातासोबत, पोळीसोबत आणि कांदा लिंबू वा क्या बात आहे, मस्त भाजी लागतात. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, पाहुणे आले किंवा स्वतःसाठी. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या
लोकांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, खात राहा.